हॅलो गाईज, आत्ताच आम्ही कायाकिंगच्या स्पॉटला बसलो आणि समोर एक खाडी आहे आणि नदी असं काय मिक्स आहे. मला एवढ्या नॉलेज नाही, पण मी इथून सांगेन कसं काय ते. समोर कायाकिंग करतात आणि हे बघा इथे सगळ्या बोटी वगैरे लागल्यात कायाकिंगच्या. बरेच लोक आलेत कायाकिंग करायला, पण आधी आम्ही जेवतो. मग जेवल्यानंतर मग कायाकिंग करायचं प्लॅनिंग आहे, कारण आज मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. तसंच फिरतोय नुसतं सकाळपासून. तर आधी जेवू, नंतर मग ऊन उतरला की कायाकिंग करू. तोपर्यंत चिल झोन. आईच कुठं आहे जॅकेट सेफ्टी फर्स्ट. चप्पल काढून ठेवतो. ओके. माडाकडे तर आता आम्ही इथं कायाकिंगसाठी तयार झालो आहे. बघू शकतो बऱ्याच अशा बोटी आहेत आणि त्या साईडला पण आहेत आणि बरेच जण त्या कांदळवन, आपल्याला त्याच तिकडं कांदळवनात जायचं फिरायला. इथली जी रील बघितली होती, आता तिथं मी प्रत्यक्षात उतरणार पाण्यात पद्धतशीरपणे. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, इथे याल तेव्हा तुम्ही जरा प्रोटेक्शन घ्या. म्हणजे पाणी आहे, फोनला कवर वगैरे आणा, चुकून फोन पडला बिडला तर प्रॉब्लेम नको. आता आम्ही उतरतोय. ही आमची बोट. सेफ्टी काय ते असतं जॅकेट ते आम्हाला दिले. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला कांदळवन दाखवतो. आतला शूट कसं येतो तो बघू. शेट टायर ऑल द बेस्ट. राईड मारलात ना की लेफ्ट झाला, ओके लेफ्ट मारलात की राईट झाला. ठीक ओके आहे. चप्पू फिरवला, पाणी पुढे ढकलला की तुम्ही रिव्हर्स मध्ये येणार. ओके ठीक आहे. जर तुम्हाला आता टर्न मारायचं असेल ना, राईट जर मारलात, राईट जर जायचं असेल ना तर लेफ्ट मारायचं आणि त्या ठिकाणीच मारायचं. हां हां ठीक आहे. ओके पूर्ण ओके खाली एकाच मारायचं ठिकाणी. डीप मध्ये. ओके ठीक आहे. चला, आता माझ्या हातात शस्त्र आहे. हा ए घे. झोपलाच काय, उभा राहा. या बस. चला आता आमची राईड चालू. सेवक चप्पू मारा, चप्पू मार सेवक, मार. तुझ्यावर सगळा गेम आहे. आलू नको, नीट मार. नीट मार. कुठे नेतो? लेफ्ट मारले की राईट जाणार सांगितलं नाही ना त्यांनी. एन्जॉय. वाघ निघाले. आता मी तुम्हाला समोरचा कांदळवन दाखवतो. तोपर्यंत आमचा सेवक गाडी फास्ट नाही सेवक. यस आले ती 5 बबनीस व्ह्यू. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो, थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्याकडे चार्जिंग आहे गोप्रोला फक्त 20-30% चार्जिंग असेल बस. तरी पण आम्ही एन्जॉय, मजा येते पाण्यात. गाईच आता आम्ही चाललोय कांदळवनला. त्या ए ओम्या जातोय कुठं बघ तू? इकडे वळ. हा शाबास. जाऊ दे सर. आणि भरपूर असे तिकडे कांदळवनला गेले. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. आता आम्ही त्या रानात जाणार. म्हणजे राहणं म्हणजे कांदळवन आहे. तू आहेस ना भावा बघ. ओके. ते शार्क मासा बघ ओम्या, बघ शार्क. आता मी तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बघू शकता की बरेच असे कायाकिंग करणारे तिकडे गेले. आता आम्हाला त्या कांदळवनला जायचं. आमच्याकडे अजून 1 तासाच्या वरती आम्ही 200 रुपये दिलेत ना भाई. त्यामुळं आता मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो कसं काय व्ह्यू आहे तिथला. ओम्या बघ, हे शिवाय नको देऊ ओम्या, एडिटिंगला प्रॉब्लेम येतो. आता ओमकार शेठ आपले सेवक कुठे नेतोय बघ. ड्रायव्हर फेल आहे रे, फेल ड्रायव्हर आहे भाई. नेतोय बघा कुठे. आम्हाला इकडे जायचं आहे, हा नेतोय इकडं. आता मलाच शस्त्र हातात घ्यायला लागेल. बघतो जरा थांबा, ट्राय मारतो. हॅलो गाईज, आता आपण बसलोय कांदळवनला. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. ओम्या इकडे वळ, त्या साईडला वळ. इकडे इकडं वळ. शाबास. अजून स्पीड लाव. वळ. जाऊ दे सर. आता आम्ही ह्या कांदळवनमध्ये घुसतोय. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसा काय व्ह्यू आहे तो. ओके. बरेच मेंबर आतमध्ये घुसत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आतमध्ये घुसतो. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय अख्ख्या कांदळवनच्या सेंटरला. इकडे पण जागा आहे, पण आम्ही तिकडे गेलो नाही. आम्ही इथनं फिरणार. आता परत त्या कांदळवनमध्ये चाललोय आतमध्ये. बघू कसं काय आहे तो. ओके. त्या भावाच्या हातात देतो. ठीक आहे. ॲक्सिडंट, फेल ड्रायव्हर. मागे घे.
आयला लई टाइम शिकायला लई टाइम बस झाला पुढं मार आता ब्रेक मार अरे भैया अख्खा आतमध्ये घुसले माग घे शी आम्हाला तिकडे जायचं आहे पण आम्ही तिकडे पोहोचू का नाही जरा डाऊटच आहे. जाऊन जरा काहीच कांदळवन हे आतमधून असं काय दिसतं बघून घ्या. सगळीकडून असे काय झाडांच्या वेळ्या आहेत. वेल आहे वेल नाही बघा आतमध्ये घनदाट आहे एकदम. आणि आम्ही आता तिकडनं जाऊन आलो आणि आमची गाडी रिव्हर्सला टाकतो. आमचा ड्रायव्हर बादशाह आहे. मध्ये मध्ये मार खातो पण जाऊ दे. हो का या या बादशाहनी बबनी झिरो मार मला मारशील गाय. ओके असं काय कांदळवन आहे. एकदा तुम्ही आलात तर नक्की विजिट करा. बादशाह व्ह्यू आहे आणि बादशाह एक्सपिरियन्स आहे. लय भारी मजा येते बोट चालवायला ही स्कायकिंग करायला जाम भारी मजा वाटते. जर आलात तर नक्की एकदा विजिट करा. आता आम्ही परत तिकडच्या कांदळवनला चाललो बघू तिकडे कसं काय. आता आम्ही तिकडनं इकडं आतमध्ये जातो बघू आतमध्ये कसा काय विषय येतो. आणि साईडला अख्खं कांदळवन आहे आणि आम्ही ह्या कांदळवनमध्ये फिरतोय. हो इथं जी मजा आहे ना माझ्या म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे ना तो एकदम युनिक एक्सपिरियन्स आहे आणि जाम मजा येते कायकिंग करायला. जर तुम्ही येणार असाल तर नक्की विजिट करा. मालवण ही अशी एक जागा आहे ती भरपूर फिरण्यासारखी आहे. म्हणजे तिथं तुम्ही बरंच काही बघू शकता आणि फिरू शकता. तर तुम्ही एकदा आलात तर नक्की या. आता आम्ही आमचा साहेब दमला आहे. आता मी जरा बोटिंग करतो आणि तिकडं पुढे जातो. पुढे जाऊन तुला काय येतो काय व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. हॅलो गाईज कांदळवन भरपूर मोठं आहे. आता आम्ही तिकडनं आलोय तरी पण हा असा आहे एवढा. आता आम्ही इथनं मधनं जाणार आहोत. हो का इथनं छोटीशी जागा आहे तिथनं. डर काय घे जीते माउंटन ड्यू डर की इथला का निघा लागलाय. तर बघा इथपर्यंत आहे एंडिंग आणि तिकडून आहे. आता आम्ही इथे एंडिंगच आहे. मॅप फिरव इथंच एंडिंग आहे भावानो. आता आम्ही डायरेक्ट रिटर्न परत जातो बघू मागं. काय हा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे. साईडने असा झाडे झुडपे मस्त असा गारवा आहे आणि मधून अशी आमची बोट जाते. तुम्ही एकदा फील घ्या भाई बाकी काय नाही फक्त फील घ्या. काय इथं आम्हाला मजा येत असेल ते एकदा इमॅजिन करा किती भारी वाटत असेल इथनं जाताना. बादशाह व्ह्यू आहे एकदम आणि एकदम भारी वाटतंय मस्त मजा येते फुल मजा आणि चांगलं वाटतंय. आणि गारवा तर एवढा आहे ना सीन बघा तुम्ही. बंद आहे पुढं क्लोज इथंच बंद आहे. इथनं आम्ही रिटर्न पण आजूबाजूला बघितलं तर तुम्ही नारळा वगैरेची झाड आहेत. माडाची झाड आहेत सुपारीची झाड आहेत आणि एकदम गारवा फिलिंग आहे. मस्त वाटतंय. पैसे गेले पण पैसे गेले तर सार्थक आहे असं म्हणलं तरी काय अवघड ठरत नाही. एवढं मी स्पेशल मराठी बोलतो ना ब्रो. काय झालं मला काय माहिती एवढा काय मी सज्जन बोलायला लागलो मला समजत नाही. पण मजा येते. बादशाह फुल एन्जॉयमेंट चालू आहे टॉपची. आता मी तिकडं जातो आणि तिकडनं एक सीन आहे भारी तो घेतो. तुम्हाला दाखवतो कसा येतो. असा झाड आहे झाडाच्या खालून सुई आणि पाणी काय एवढा खोल नाही. उतरला तरी तुमचे पाय डोपऱ्याच्या पर्यंत पण पाणी नाही. पण मजा येते इथनं जायला. तर गाईज आता तुम्हाला मी एक बादशाह व्ह्यू दाखवतो कसा येतो. कांदळवन सफारी घे तू काय तू नेलाच बघ कुठं नाही का. ड्रायव्हर फेल आहे आमचा. कसा आहे व्ह्यू कसा आहे टॉपचा. फुल झाडातून एकदम भारी वाटतं एवढं. आता आम्ही रिटर्न टू होम परत तिकडे चाललोय. तिकडे जाऊन आता ब्लॉग चालू करतो. पण इथं जी कायकिंग करायला मजा आहे ती वेगळी आहे भाई. बघा समोर बघू शकता तुम्ही भाई काय व्ह्यू आहे. असा
खुला असा कांदळवन आहे आणि मस्त मस्त प्लेस आहेत फिरण्याचे. वरती असा आकाश मोकळा, खाली असं पाणी. पद्धतशीर ना ब्रो, पद्धतशीर मस्त आणि मस्त. अबे नको बाबा, बस बस हारलो बाबा, हारलो अरे सॉरी नको. पुढं वाचायचं पाणी खारट बाबा. अरे नको ना भावा, अख्खा भिजलो मी. शी अरे तो पाणी एकदम खारट लागतो, बेकार पाणी आहे हा पाणी. मला आम्हाला वाटलं गोड असेल पण एकदम खारट पाणी आहे, खारटवलं. तर आता आम्ही निघालोय परत. आता आम्हाला त्या टोकात जायचं रिटर्न. आम्ही आलो हाऊस सगळे आणि आम्ही अख्खा कांदळवन फिरलो. एक पण अशी प्लेस ठेवली नाही फिरायची. ओके, आता माझी बॅटरी 3%. मी माझा DJI कॅमेरा होणार आहे स्विच ऑफ. तर आता मे बी आम्ही डायरेक्ट कुठं रे, देवबागला जाऊ रूमवर, तिथनं बॅटरी घेऊ आणि नंतर मग कुठं जायचं आपल्याला रे, शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मोठा ते राजकोट, तिथं जाणार आहोत. तर माहिती नाही बॅटरी किती वेळ टिकल, तोपर्यंत कंटिन्यू करा. तर गाईस आता आपण चाललोय खऱ्या कांदळवनात. इथून जो म्हणजे आतमध्ये ना अख्खा असा बघा, कसा आतमध्ये कसं आहे बघा, एकदम घनदाट. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो, 2% चार्ज. गाईस हा आतून कांदळवन असा घनदाट दिसतोय, हे बघा नुसता घनदाट आहे. आता आम्ही पुढे जातो. आता हे बघा आतमध्ये असं आहे, इथून अख्खा कांदळवन आहे. इथं कचरा हे पण ठेवलेलं आहे, डस्टबिन, कचरा व्हायला नको म्हणून. आणि आम्ही तिकडनं आलो आणि घनदाट असा कांदळवन आहे, इथनं बाहेर पडतो आता. मज्जा आणि लाईफ. तर हॅलो गाईज, आता विषय असा आहे की आता मी इथं झोपलोय